नमस्कार. आज आपण खमंग कुरकुरीत अळूवडीची रेसिपी पाहतोय. त्यासाठी वडीची पानं मिठाच्या पाण्यात स्वच्छ धुवून घ्यायची. पानाच्या जाड शिरा सुरीने काढायच्या आणि लाटणीने शिरा सरळ करायच्या. अशी सगळी पानं तयार करायची. आता एक खास मसाल्यासाठी धणे, जिरं असे अख्खे मसाले पॅनवर भाजायचे. नंतर त्यात सुकं खोबरं, भाजलेला शेंगदाण्याचा कूट आणि सफेद तीळ भाजायचे. हे सगळं हलकं भाजायचं आणि गॅस बंद करून हिरवी मिरची, लसूण, आलं आणि कोथिंबीर घालून मिक्सरला दाटसर वाटून घ्यायचं. नंतर त्यात लाल मिरची पावडर, हळद, हिंग, चिंचेचा कोळ घालून सर्व मिक्स करायचं. 1 वाटी बेसन थोडं थोडं घालून मिक्स करायचं. अजून अर्धी वाटी बेसन मिक्स करायचं. त्यात पाणी घालून मिश्रण ढवळायचं. एकूण 1.5 वाटी बेसन घालायचं. अर्धी वाटी तांदळाचं पीठ मिक्स करायचं. थोडं थोडं पाणी घालून मिश्रण मध्यम बनवायचं. त्यात सफेद तीळ आणि थोडं तेल घालायचं. नंतर अळूचं पान घेऊन त्यावर पिठाचा पातळ थर लावायचा. मग दुसऱ्या पानावर पिठाचा थर लावायचा. असं 3 पानांचा रोल तयार करायचा. रोल घट्ट बंद करून कडा पण पिठाने बंद करायचा. असा रोल बनवून चाळणीला तेल लावून त्यावर रोल ठेवायचा. अशा प्रकारे दुसरं पान घेऊन त्यावर पीठ लावून तयार करायचं. त्याचप्रमाणे दुसरं पान आजूबाजूला लावून त्यावर पीठ लावायचं. अशी 4 पानं तयार करायची आणि घट्ट रोल तयार करायचा. आता दोन्ही पण रोल चाळणीवर ठेवून पाणी गरम करून त्यावर चाळणी ठेवायची. वर झाकण लावून 12 ते 15 मिनिट वडीचे रोल वाफवायचे. 15 मिनिटांनी रोल शिजला आहे. आता हा रोल थंड करून त्याच्या वड्या पाडायच्या आणि तेल गरम करून एक एक वडी तळून घ्यायची. पाहिजे असेल तर शॅलो फ्राय सुद्धा करायची. अशा सगळ्या वड्या तळून झाल्यात. मस्त अशा कुरकुरीत खमंग अळूवडी तयार आहे. कच्च्या अळूवड्या तुम्ही फोडणी देऊन सुद्धा खाऊ शकता. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. धन्यवाद.